सावली साकी आहे गूढ काही सारे भासे आता अनाकलनिया 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 मारिया, तू भेटलास तिला? लोक म्हणतात की ती बकुळा आहे म्हणून. हे खरंय? हो. जर बकुळा इन्स्पेक्टर होती तर मग ती तुमच्या घरात नोकर म्हणून का काम करत होती? तुझ्या सामानात एक पेटी आहे, त्याला टाळं आहे. त्याची चावी कुठे आहे? नाही आठवत मला. तू चावी दिली नाही तर ते टाळं उघडणार नाही असं नाही. ते आम्ही तोडूही शकतो. नशीब मान ते अजून तोडलं नाही. सर, ती किशुका पुन्हा गायब झाली आहे जेलमधून. या पोलिसांनी किशुका सोबत हाईड अँड सीकचा खेळ चालू केलाय की काय? काही शोध लागला? हो. नाही सर, पण लपून बसायच्या जागा खूप कमी आहेत आणि ज्या जागा पोलिसांना माहिती आहेत त्यातल्या 2 जागा शिल्लक आहेत. अच्छा, म्हणजे आपण तिला केव्हाही शोधू शकतो. हो सर. गुड. सर, किशुकासाठी काय ऑर्डर? सध्या तरी काय नाही. तिचा अड्डा शोधून ठेवायचा. या किशुकासाठी मला काहीतरी वेगळा मार्ग शोधावा लागेल. आणि मग त्या तुकाचं काय करायचं सर? तो जेलमध्ये आम्ही पाहून आलोय. सध्या तरी तो जेलमधून सुटणार नाही. मी प्रभाकरवर करणी करायला सांगितली होती हे त्याला माहिती आहे आणि हे तो त्या मारिया समोर ओकलेला आहे. त्याला उडवायचं नाही. त्याला त्यात काही करायचं नाही, कारण याच्यापेक्षा जास्त त्याला काहीही माहिती नाहीये. आणि मारिया कितीही म्हणाली तरी गाववाल्यांसमोर हे उघड करताना तिला मी प्रभाकरवर करणी का करायला सांगितली होती हे उघड करावं लागेल. लोकांना सांगावं लागेल. ते तिला सध्या तर नक्कीच माहिती नाही. मग त्या प्रभाकरचं? नाही, प्रभाकरला काही करायचं नाही, कारण त्याला काही झालं तर पोलिसांचा संशय माझ्यावर बळावेल. सध्या त्याच्यावर फक्त नजर ठेवायची आणि त्याची प्रत्येक हालचाल मला सांगायची. सर. आणि वेळ आली की प्रभाकरला. ओके सर. कळलं? या जॉनाथन परेराशी वैर घेऊन तू तुझ्या जीवाशी वैर घेतलाय प्रभाकर. कोणाला फोन लावतो? एक काम होतं. तुमचं काम कधी फोनवर करताना पाहिलं नाही मी. फोनवरून करण्यात होतं काम होतं. कोणतं? जोनाथनला फोन लावत होतो. जॉनाथनकडे तुमचं काय काम होतं?
सावित्री, आपल्यावरचं संकट टाळण्यासाठी कुणीतरी काहीतरी करायला. जॉनथन, मी त्याला काही दिवसाची मुदत दिली. त्यांनी गावदेवीची शपथ तोडायला हवी. आणि त्याने ऐकलं तुमचं? सरळपणे नाही, पण ऐक, आता हे सांगितलेलं तो कितपत पाळेल याची खात्री नाही. पण जोनाथन वाडमोठा माणूस, पण आपण काही करण्याआधी त्याला संधीही दिली नाही असं व्हायला नको म्हणून मुद्दाम वाकडी वाट करून मी त्याच्याकडे गेलो. काय करायचं ठरवलं तुम्ही? मी मला ठाऊक असलेली माहिती पोलिसांना सांग. नको, तो जॉनथन फार वाईट माणूस आहे. तो काहीही करू शकतो, जीवही अगदी सहज घेऊ शकतो. तुम्ही असं करू नका. सावित्री, अगं माझा जीव जाईल या भीतीने आपल्यावरचं संकट टाळण्याचा प्रयत्नही करू नको कमी. ते मला माहित नाही, पण तुम्ही असं काही करू नका. ऐका माझं, तुम्हाला माझी. नाही सावित्री, तुझी शपथ घालू नकोस यावेळी तरी नको. सावित्री, तू घेतलेली शपथही पाळणारा मनुष्य आहे मी. ही शपथ पाळण्याची वेळ नाही. हे पहा, गावदेवीची शपथ तुम्ही तोडली तर सगळ्याच गोष्टी सरळ होतील. राहता राहिला प्रश्न की शुक्ताच. तुला समजावेल. मॅडम, किशुकाच्या हातावरचे ठसे आणि मण्यांवरचे ठसे मॅच होत नाहीये. म्हणजे ती माळ किशुकाची नाही. डिमीच्या मृत्यूशी किशुकाचा संबंध नाही. मॅडम, पण असंही होऊ शकतं की किशुकाने दुसऱ्या कोणाच्या तरी हाताचा वापर केला असेल. बरोबर आहे, पण किशुका इतकी हुशार नाहीये. आता प्रश्न हा येतो की ती माळ त्या खोलीत कशी पोहोचली. हो, आणि मॅम ती माळ कोणाची? करेक्ट. राजीव, अविनाशने लोखंडेला लिलीकडून खात्री करून घ्यायला सांगितलं होतं. ते त्यांनी केलं? हो मॅडम. हो मॅम, बघा त्याच्यामध्ये सर्व रिपोर्ट लिहिलेले. ती माळ लिलीची नाही. राजीव, डिमीच्या मृत्यूच्या 8 दिवसापूर्वी कोण कोण जॉनथनच्या घरी आलं होतं याची माहिती मिळू शकेल? हो, मिळू शकेल. यासाठी आपल्याला त्याच्या वॉचमॅनला भेटावं लागेल. मी प्रयत्न करू तातडीने. हो, पण ही गोष्ट जॉनथनला कळता कामा नये. मैं कम इन मैडम? येस, यू मे. मॅडम, तो जनकाचा फोटो मला परत मिळाला असता तर. का? फोटो नाही म्हणून तुम्ही जनकाचा चेहरा विसरलात की काय? इन्स्पेक्टर, तो माझा फोटो. 100%. पण सध्या तो आमच्या ताब्यात आहे. आमचं काम झालं की आम्ही तुम्हाला परत करू. तुम्हाला घ्यायला यायची गरज लागणार नाही. राजीव, तुला सांगितलेलं लक्षात आहे? हो मॅडम. निघ. राजू, काय भयानक बाई आहे. कोणी एकेकाळी ही बकुळा होती हे कोणाचं सांगूनही विश्वास असतो. उठ सूट अंगावर येते. त्यांचं काम आहे ते. अरे म्हणून काय, जो कोण समोर येईल त्याला धमक्या देणं हे काय काम आहे तुमच्या मॅडमचं? धमकी दिली? हो. तुम्हाला? मग कशावरून? अरे त्या रघुनाथच्या खुनावरून. रघुनाथच्या खुनावरून? काय तर? पण तेव्हा तर तुम्ही जेलमध्ये होता, म्हणूनच तुमच्यावरचा संशय मिटलं ना. मग आता? हा यार, तू म्हणतो ते बरोबर आहे. मी उगाच तिच्या त्या धमक्यांना घाबरत होतो. आता पुन्हा देऊन तर दे धमकी, मग सांगतो तिला काय सांगायचं ते. अरे नागरिकांचे काही हक्क असतात की नाही. ठीक आहे.
मॅडमला काही क्लू तर नाही सापडलं ना? नाहीतर उगाच असं प्रतापला धमकी कशा देतील? राजीव, कामाला उशीर होत नाहीये तुला? हो हो. ओके बाय. आबा लवकर आला. 2 पार्ट्या आल्या होत्या पोल्ट्री पाहायला. त्यांच्याबरोबर लंचला बाहेर पडलो आणि थेट घरी आलो. पाहिला म्हणजे? आपण मुंबईमध्ये राहून इथली पोल्ट्री सांभाळणार आहोत का? म्हणजे बाबा तुम्ही सिरियस आहात? एकदम सिरियस. अरे बाबा, या गावाचं आता काही खरं राहिलं नाहीये. पूर्वी या गाववाल्यांचे खून पडायचे, पण आता पोलीस इन्स्पेक्टरला मारण्यापर्यंत यांची मजल गेलेली आहे. पण तरी लगेच पोल्ट्री विकायची म्हणजे? पोल्ट्री विकायची म्हणजे पोल्ट्री विकायची. मी मुंबईला जाऊन नोकरी करेन, पण आता या गावात राहणं शक्यच नाही. आपण मी काय म्हणते, ह्या आईने उभा केलेल्या पोल्ट्री तो तेव्हा विजया, तुमच्या या शब्दात सोडून आता तरी खरं काय घडलंय ते सांगा. मला नसेल सांगायचं तर नका सांगू, किमान पोलिसांना तरी सांगा. बिचारे अंधारात चाचपडतायत, पण तुमची सिक्रेट उकरून काढण्याचा ते प्रयत्न पण करतायत. पोस्टवर आल्यापासून ती मारिया तो खुनी शोधण्यासाठी किती धडपड करतेय, पण तुम्ही लोक ना. अहो, ती मारिया कोण आहे माहिती का तुम्हाला? बकुळा आहे आपली, बकुळा. हा, मी गावामध्ये कान आणि डोळे उघडे ठेवून वावरतो. तुमच्या ओळखीची व्यक्ती पोस्टवर आली आहे, आता तरी मदत करा त्या मारियाला. मनोरमाचं प्रेत सापडलं. ही जागा. काय? मनोरमाचं प्रेत जिथे सापडलं ती जागा. ते जॉनसनचं जुनं घर, म्हणजे नवीन बंगला बांधण्यापूर्वी. पूर्वी तिथे एक मजलाही होता. मनोरमाचं प्रेत सापडल्यानंतर अविनाश सरांनी माहिती काढायला सांगितली. माहितीये, तसं अविनाशने रिपोर्टमध्ये लिहिलं. तरी त्या जागेचं काहीतरी महत्व आहे. का? मनोरमा दीपूला मारायला त्याच जागी घेऊन गेली होती. का? म्हणजे तुला जर कोणाचा खून करायचा असेल तर तू त्या माणसाला कुठे घेऊन जाशील? मॅडम, मी आन्सर मी अशा जागी घेऊन जाईल जिथे कोणी येत जात नाही. म्हणजे मला खात्री असेल की तिथे कोणी येणार नाही. करेक्ट. मनोरमाला ही खात्री होती की त्या पडक्या घरात कोणी येत जात. आणि ती गावातली होती, तिला माहिती असेलच. राजीव, एक काम कर, तलाठ्याकडे जा आणि त्या पडक्या घराचा सातबारा घेऊन. ओके मॅम. कदम, अगदीच चणे विकायची वेळ आली तर माझ्याकडे या असं सांगितलं होतं ना जॉनथनने. मग जा त्याला भेटायला, मिळवा त्याची नोकरी. पण बिन काही नाही. दिस इज माय ऑर्डर. म्हणजे उर्मीचं लग्न त्याच्या येण्यावर अवलंबून आणि नीलचं जाणंही. खरं तर तुम्ही सर्वांनीच गावाबाहेर जायला हवं. माझी काहीच हरकत नाही, पण आई नाही म्हणते. आई नाही म्हणते म्हणून बाबा नाही म्हणते. ज्या दिवशी अविनाशच्या बाईकचा ब्लास्ट झाला त्या दिवशी एक माणूस हॉटेलमध्ये येतो. तो कोण आहे, कुठून आहे ते कोणालाच माहिती. याचा अर्थ विश्वनाथ, मी ऐकलं बकुळा म्हणजे इन्स्पेक्टर मारिया डिसोजा मुंबईला एन्काउंटर स्पेशालिस्ट होती म्हणे. अरे मी ऐकलंय, म्हणजे ती एक हुशार इन्स्पेक्टर असणार बघ. अरे पण तिची हुशारी या आत्म्यांसमोर काय चालणार ते मला माहिती नाही, पण मला विश्वास वाटतो की नक्की काही ना काहीतरी करून टाकू.
तुझा विश्वास भाबडा आहे विश्वनाथ. पोलिसांना पुरावे लागतात, पुरावे. आणि पुरावे मिळवण्यासाठी ते किती धडपडतात हे मी रोज पाहतो, रोज. जे डोळ्यांनी दिसत नाही, हाताला लागत नाही, त्याच्यावर पोलीस विश्वास ठेवत नाही. अरे सागर कधी येणार आहे? माहित नाही रे. 8 दिवस म्हणाला होता. आता तर काय फोनच लागत नाही. येईल तेव्हा कर. म्हणजे उर्मीचं लग्न त्याच्या येण्यावर अवलंबून आणि नीलचं जाणंही. खरं तर तुम्ही सर्वांनीच गावाबाहेर जायला हवं. अरे माझी काहीच हरकत नाही. पण आई नाही म्हणते. आई नाही म्हणते पण बाबा नाही म्हणते. अरे तुम्ही पण गावाबाहेर जायचा विचार करताय? नाही नाही विश्वनाथ, मी नाही गाव सोडणार. अरे गाव का सोडू मी? अरे तसं असतं तर कॉलेज संपल्यानंतर मला मुंबई पुण्याच्या ऑफर्स आल्या होत्या, त्या घेतल्या नसता का? ही ऑफर का घेतली? गावात राहता यावं म्हणून. मी नाही गाव सोडणार. ते फार पूर्वीचं होतं, तेव्हा आपल्यावर असं संकट आलं नव्हतं. पण आता तू नव्याने विचार केलास तर? अरे म्हणजे तुम्ही जर गावाबाहेर जाणार असाल ना, तर मी नीलला पाठवतो ना तुमच्याबरोबर. म्हणजे मला त्याची काळजी नाही राहणार. विश्वनाथ, मला माझ्या जीवाची भीती नाही. अरुणाच्या आजोबांनी सांगितलंय की अरुणाला आणि तिच्या कुंकवाला कसलाही धोका नाही. त्यांनी मला शब्द दिलाय आणि त्यांच्या शब्दावर माझा पूर्ण विश्वास आहे. माझी बायको माझी सेफ्टी आहे. नील, खरं सांगायचं, काहीही लपवायचं नाही. आजपर्यंत तुमच्यापासून काही लपवण्याची गरजच पडली. कदमला असं सांगितलं होतंस की त्या दिवशी एक माणूस हॉटेलमध्ये रूमची चौकशी करायला आला होता. हो, नंतर परत तो आलाच नाही. साधारण असं काही घडत नाही. हो, असं मी कदमला सांगितलं होतं. त्यांनी तुम्हाला सांगितलं? ज्या दिवशी अविनाशच्या बाईकचा ब्लास्ट झाला त्या दिवशी एक माणूस हॉटेलमध्ये येतो. तो कोण आहे, कुठून आहे ते कोणालाच माहिती. याचा अर्थ एक मिनिट थांबा. त्या दिवशी तो कदम जरा जास्त चौकशी करत होता आणि आपण चौकशी करत नाही आहोत असा भासवण्याचा प्रयत्नही करत होता. म्हणून मी त्याला तोंडाला येईल ते ठोकून दिलं. सॉरी. त्या दिवशी असा हॉटेलवर कोणीच चौकशी करायला आला नव्हता. किंबहुना कदमच स्वतः उशीर आले होते त्या दिवशी हॉटेलवर लंच करायला. त्यांचा नेहमीची खानावळ बंद होती म्हणून. तू हे सगळं खोटं सांगितलंस? नाही, मी मुद्दामून किंवा असं दिशाभूल करण्यासाठी नाही सांगितलं. ते चौकशीला टाळण्यासाठी. कदमला चौकशी करायला मी सांगितलं होतं. आय एम रिअली सॉरी. मला असं काही वाटलं नव्हतं की माझ्या सांगण्यातून अर्थ निघेल. आय एम रिअली सॉरी. नाहीतर मी नील, खुनाची केस आणि त्याचं इन्व्हेस्टिगेशन याला इतकं लाईटली घ्यायचं नसतं. इतर लोक लाईटली घेत असतील पण पोलीस नाही. यापुढे असे फॉल्स लीड देत जाऊ नकोस. आय एम सॉरी. मी हात जोड. नको. हा ब्लास्ट नेमका कसा झाला काही कळलं? कळेल. रिपोर्ट 2 दिवसात येतील. तो आला की नक्कीच कळेल. तुम्हाला काही कळतंय का? तुकाराम कदम, तुम्हाला किशुक्काला शोधायचंय. साहेब, पण मी कधी तिच्याकडे गेलेलो नाहीये साहेब. का? मला पत्ताही नाही माहिती तिचा. मला वाटतं ती पोलीस स्टेशनला आहे ना? ती पोलीस स्टेशन मधून पळाली. पुन्हा? हो, पुन्हा. कसं काय शक्य आहे? ही माणसं लोक काय म्हणतील? फार डेंजरस बाई आहे ती. पोलिसांना शिव्या घालतील लोक. लोकांनी पोलिसांना शिव्या घालण्याशी मला घेणं देणं नाही. मला किशुक्का
ठेवलेली हवी आहे. पण का? कारण काय? कदम, प्रश्न मी विचारायचे, तुम्ही का माझ्याकडे मागायला लावतात? उत्तर देता येत नसतील तर चालू लागा. तुम्हाला हे जमणार नाही. साहेब अहो काय आहे, मी कधी असलं काम केलेलं नाहीये ना साहेब. मग करून बघा ना. जनका हा गाव सोडून निघून जा प्रताप. तू काय मला दम? हे बघ, गावातले बाकीचे लोक तुला घाबरत असतील, पण मी तसा घाबरणार नाही, कळलं? आत्ता घाबरत नसशील तर यापुढे घाबरायला लाग. जनका, मी या गावात अभ्यास करायला आलो. अभ्यास गेला खड्ड्यात. कदम, प्रश्न मी विचारायचे, तुम्ही का माझ्याकडे मागायला लावतात? उत्तर देता येत नसतील तर चालू लागा. तुम्हाला हे जमणार नाही. साहेब अहो काय आहे, मी कधी असलं काम केलेलं नाहीये ना साहेब. मग करून बघा ना. मारियाचं माझ्यावर आणि माझ्या लोकांवर चांगलंच लक्ष आहे. तुमचा आणि माझा काहीही संबंध नाही, त्यामुळे तिचं तुमच्यावर लक्ष जाणार नाही. कदम, यापुढे तुम्हाला पोलिसांचीच काय पण कसलीच नोकरी करावी लागणार नाही. ठीक आहे सर. आयुष्यात पुढे मला कधीच नोकरी करावी लागणार नसेल ना, तर हे काम मी करेन. पण एक विनंती आहे साहेब, मला थोडा वेळ लागेल. म्हणजे काय आहे की मी हे काम कधी केलेलं नाहीये, त्यामुळे हे काय करायचं, कसं करायचं याचं थोडं प्लॅनिंग करावं लागेल मला. प्लीज दिला, प्लीज मला थोडा वेळ द्या. दिला. ठीक आहे, थँक्यू सर. ही इशुक्का पण जनकाच्या वाटेने जाणार. जनका, हा गाव सोडून निघून जा प्रताप. तू काय मला दम? हे बघ, गावातले बाकीचे लोक तुला घाबरत असतील, पण मी तसा घाबरणार नाही, कळलं? आत्ता घाबरत नसशील तर यापुढे घाबरायला लाग. जनका, मी या गावात अभ्यास करायला आलो. अभ्यास गेला खड्ड्यात. या गावातून निघून जा. स्वतःच्या जीवाशी खेळ करू नकोस. जनका, स्वतःच्या जीवाशी खेळ करू नकोस. लिली, काय माझे बाबा आम्हाला मुंबईला नेल्याशिवाय राहणार नाही. हा बॉम्ब तयार करणं इतकं सोपं नाही. या माणसाला क्वांटिटी आणि क्वालिटी या दोन्ही गोष्टींची बरीच माहिती असते. पण सामान तेही या गावातूनच मिळालं असं. गावातून किंवा पोलीस स्टेशन मधून. काय?